सिया सीड्स आहेत पप्पा ह्या. म्हणजे ते काय म्हणतात त्याला आपण टाकतोय की त्यात सब्जा दर सब्जा आहे सब्जा. मम्मी तर वाटप करते. आमच्या पप्पांचं जेवण रेडी आहे कारण की आज गुरुवार आहे तेव्हा त्यांचा उपवास असतो. मम्मीचा पण उपवास असतो. हे त्यांचं खाणं आणि इथं चहा आणि इथं लाडू आणि दूध. तर गुड मॉर्निंग. मॉर्निंग छान झाली आहे. आणि आमच्या मम्मी पप्पांचा गुरुवार असतो ना ते बिलकुल खिचडी नाही काय नाही फक्त फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्सवर असतात. आणि संध्याकाळी मग डायरेक्ट जेवण करून उपवास सोडते. सो असा काय असतो त्यांचा उपवास गुरुवार. आणि आता इथं माझा चहा रेडी होते. मी चहा पिते आणि हे लोक ते खाऊन झालं का मग चहा पिणार आहेत. सांगितलं आज गुरुवार आहे तर आता मी खिचडी करते. त्यासाठी बटाटा आणि मिरची कापून घेतली. सो पहिल्यांदा तुपात आम्ही फोडणी देतो. तुपातली छान लागते खिचडी. सो मी दाखवतो तुम्हाला कशी करते मी. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकले आणि आता हे गरम झालं की ह्याच्यात मिरची टाकायची. त्याच्यामध्ये मम्मीने आमच्या नमक मिक्स केलं ऑलरेडी कारण की नंतर ते एकसारखं मिक्स होत नाही त्यामुळं. आता त्याच्यामध्येच आता आपण कूट मिक्स करायचं आहे ना. याच्यामध्येच कूट मिक्स करायचं. हे झालंय गरम तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मिरची ऍड करूयात. मसाला नाही ऍड करत आम्ही मिरचीची हे करतो खिचडी. मसाला आणि परत पोटात होते जळजळतं. आमच्यासाठीच आहे खिचडी. आता हे मिक्स करू आपण तोपर्यंत. गॅस चालू नाही काय असंच ठेवले हे नाहीतर नमक पण आणि सगळंच. आणि आता हे झालं का आपण त्यात टाकायचं. टाकू का. आणि आता पहिल्यांदा मग आता आपण हे टाकू. आणि ह्याला आता छान आपण मिक्स करून घेऊया. मोबाईल शिवाय कुठलं काम होते का मला सांगा बरं. काहीच काम नाही मोबाईल म्हणजे. मोबाईल जर तुमच्याकडे नाही तर तुम्ही बिना कामाची माणसं आहे. आम्हाला आहे त्यातनं काय म्हणतात त्याला वेळ मिळत नाही. मोबाईल बघण्यातच वेळ मिळत नाही. आमचं सगळं मोबाईल मध्येच आहे तर मोबाईल मध्ये बघणार आम्ही. मोठा झाला का बटाटा. लय मोठा झाला. खिचडीपेक्षा बटाटा दिसायला. माझं पोट उत्तुस आहे. तू उलटणाला गरगटू नको सगळं. नाही बाजू नाही बाजू. ती सत्यम म्हणतोय ना आज दीदीने खिचडी बनवली का. मी मम्मीला म्हणतो तूच बनव. मग मम्मी मला महागा लागली तू बनव. नाही तर मी बनवणारच नाही. मलाच येत नाही. मी तुम्हाला शिकवणार. असू दे असंच शिकायचं असते. तर मी मम्मी आता चाललोय थोडीशी शॉपिंग करायला गावात कारण की उद्या आहे वटपौर्णिमा. तर त्यासाठी थोडंफार काहीतरी. आणि मी असा विचार केला की उद्या साडी घालायची मी वटपौर्णिमेसाठी. तर त्यासाठी मला एका साडीवर ब्लाऊज पाहिजे. सो तो पण आणायचा आहे. त्यामुळे या चला. फाईट गंध बघतो तिथे बघ गंध फाईट. टिकली पण बघायची मला. डोळ्याचे ते दोन्ही ऑपरेशन 3 महिने
चांगली मार्क पडले पप्पांनी आणलं होता ना. संपल्या. घे मग. शेंगाला खाल्ली चौच राहिली नाही हो. शेंगाला खाल्ली गोड पण राहिलं पहिल्यासारखं राहिले माणसाला आता पहिल्यासारखंही करते ते सांगा. आमच्याकडे हा ऊद आहे जो आपण काय मंदिरामध्ये लावतात बघा. छान वास येतोय. माहित आहे त्यांना ऊद म्हणजे सही आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत. आणि आम्ही कुठं गेल्यावर आणलेलं ग मम्मी. कुठे गेल्यावर वाडीला गेल्यावर आणलेलं. नरसोबाची वाडी म्हणजे. आणि इथं मम्मी आमची कोळसा गरम करते ह्याच्यासाठी. इथं सत्यमने आमचे फळं आणलेत. केळी आणि हे खजूर. हे तुम्हाला माहिती का मला सांगा. खजूर मला तर फार आवडतं. तर इथे ह्यातलं मम्मी बारीक बारीक तुकडे ऑलरेडी आहेत ते घालते पहिले. करून ठेवलेले संपले. वास कसा येतोय सांगता. मी सांगते की खूप छान वास येतो त्याचा. आणि एकदम असं वाटतं की मंदिरात आहे आपण कुठेतरी. शांती इतकी जाणवती ना ह्याच्या वासाने. काय मंगू पप्पा. आणि कुठली स्टाईल आहे तुझी. तर आम्ही आता जाऊन शेंगा वगैरे आम्ही इतक्या दिवसातून मार्केटमध्ये गेलो होतो ना आणायला. म्हणजे भाजीपाला वगैरे. म्हणजे आम्ही गेलो होतो खरं तर वेगळ्या कारणाने. पण येता येता मम्मी म्हटली की टोमॅटो वगैरे नाही. हा ती तिची मैत्रीण आहे बरं का. आणि त्या पण खूप छान बोलतात. त्यामुळे ती गप्पा मारत बसले. पावसाचं वातावरण झालं तरी पण. पैसे घेत नाही त्याच्याकडून भाजी आणत नाही. हा त्या पैसेच घेत नाहीत का माहिती. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून जरा टाळतो कारण की आपल्याला पण बरोबर नाही ना वाटत. पण त्यांनी शेंगा अशाच दिलेत. फक्त टोमॅटोचे पैसे घेतले है की नाही. ते पण 60 रुपये घेतले. साक्षी टोमॅटो कसे येतात एवढीच आपण ओरडतोय जात नाही म्हणून घेतली. आणि त्यामुळं जाऊ पण वाटत नाही तसं. कारण की तसं नाही त्यांच्या मळ्यात पण नाही ना व्यापारी आहेत त्या. हा ते व्यापारी आहेत असं पण नाही. त्यांच्या मळ्यात वगैरे पिकते असं पण नाही. हे अशा असते त्या गरीब माणसं खरंच लय मायाळू असते. कसं त्यांचं त्या भाजीवर पोट आहे. हा त्याच्यावर सगळं त्यांचं चालतं. सो अशांची मैत्री करायला पाहिजे. मग आहे की नाही. किती बोलते कशी तोंड. हा ना मला तर लय आवडतं अशी माणसं जी लोक भाजी विकतात. म्हणजे असे एकदम गरीब माणसं मला फार आवडतं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला मला फार आवडतं. सो ओके डन. आणि आता मग काय बनवणार आहे. भाजी डाळ भात जसं की सांगितलं. आणि मटकीची भाजी. मोडाची मटकी माय फेवरेट. असं सॅलड कापलेलं आहे. काकडी आणि टोमॅटो. आजचं जेवण कुरडई पापड मोडाची मटकी चपाती सॅलड भात आणि डाळीची आमटी आणि इथं शिजवलेलं शेंगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी नेहमी व्हिडिओचा एंड करायला विसरतेच काय माहिती कसं काय. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.